नमस्कार भावांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे दाद्या। ज्या पोलिसांवर आपण एवढा भरोसा ठेवतो ना दाद्या, तेच असेच वागत असतील तर दाद्या सर्वसामान्य लोकांचा हाल काय असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल दाद्यांनो। हा व्हिडिओ सगळीकडे तुम्ही इंस्टा यूट्यूबला सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल दाद्या, ते थंबनेलमध्ये पण तुम्हाला दिसत असेल दाद्या। कर्नाटक डीजीपीचा महाप्रताप, अरे दाद्या डीजीपी दाद्या काय पोस्ट आहे दाद्या, आणि भावानं कांड काय केले बघा। हो का, बाईचा नाद लय बेकार दाद्या। हा बघितलं हे व्हिडिओ मधून सगळीकडे सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल झाले। हा दिसायला तर कसं आहे गुबगुबीत बालक, पण दिसायला गरीब आहे, पण ह्याचा कांड लय मोठा आहे दाद्यानं। हा खाली बघा, कर्नाटक पोलिसांनी खूप बदनामी केली। खरं सांगतोय तुम्हाला, पोलिसांवर भरोसा ठेवायचा का नाही। जे अगोदरची लोक म्हणत होते ना की पोलीस स्टेशनची पायरी, हॉस्पिटलची पायरी आणि दाद्या कोर्टाची पायरी कधी बाईनं चढायची नसते दाद्या, ही खरं आहे दाद्या। ही आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळाले। हा आता पहिली गोष्ट दाद्या, जे डीजीपी होते दाद्या राव, बरोबर आहे, पहिल्यांदा तुम्हाला त्यांचे फोटो दाखवतो दाद्या। हे फोटोज तुम्ही बघितले असतील दाद्या। हा सगळीकडे व्हायरल फोटो आहेत। त्यांचं केबिन आहे दाद्या, केबिनमध्ये हे फोटो जेव्हा व्हायरल झाले त्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सस्पेंड केलं दाद्या। जेव्हा ते गृहमंत्र्याला भेटायला गेले, गृहमंत्री भेटले नाहीत। लगेच ह्या डीजीपी रावनी काय केलं दाद्या की पत्रकार परिषद घेतली। पत्रकारांनी विचारलं की हे व्हिडिओ हे तुमचे आहेत का। ते म्हणलेत की बाबा हे AI जनरेटेड व्हिडिओ आहेत दाद्या, ह्याच्यात माझा काही संबंध नाही। पण सत्य कधी लपत नसतं, ते बोलले तरी पण की बाबा हे व्हिडिओ माझे अगोदरचे असतील, म्हणजे सत्य लपत नसतं दाद्यांनो। आणि आत्ता पण सांगतोय दाद्या, हे जे चाळे आहेत ना दाद्या, हे ऑफिसमध्ये चाळे झालेत, ऑफिसमध्ये। हा म्हणजे दाद्या सर्वसामान्य लोकांनी दाद्या जॉब करायचा का नाही करायचं, ह्याला अत्याचार मानायचं का दाद्या सहमत मानायचं दाद्या, हे व्हिडिओच्या माध्यमातून आता सगळ्यांना कळेल दाद्या। हा जी ग्रामीण भागाकडली लोक जी बाबा पाठवतात दाद्या, त्यांनी काय करायचं। ह्या डीजीपीने बाबा एवढी मोठी पोस्ट आहे दाद्या, आणि तू बाईसाठी एवढा बदनाम झाला। हा आणि ह्यांची जी अख्खी लाईफ आहे ना दाद्या, तुम्हाला रिअल लाईफ सांगतो दाद्या। हो का, ही त्यांची मुलगी दाद्या, सावत्र मुलगी आहे। आता हे जी सावत्र मुलगी आहे म्हटलं तर हे तर तुम्हाला समजायला पाहिजे, हा माणूस लेख कांड केलेला आहे दाद्या, हे तर तुम्हाला समजतं दाद्या। हिचं पण कांड असं आहेत ना दाद्या, ही कुठली तरी हिरोईन आहे म्हण। हा आंध्रा साईड का कर्नाटक, आंध्रा साईडचे दाद्या, तो राव आहेत ना डीजीपी, ते आंध्र प्रदेशचे दाद्या। हा कर्नाटकला ते दाद्या त्यांची पोस्टिंग झाली बेंगलोरमध्ये वगैरे। हा आता ही आंध्र प्रदेशमधली हिरोईन दाद्या, हिचं पण काय कांड आहे दाद्या। जेव्हा ती कुठं सौदी अरेबियाला गेली ना दाद्या, विमानतळावर दाद्या जेव्हा चेक करत होती तेव्हा तिच्या ड्रेसमध्ये दाद्या 14.5 किलो सोनं गावलं दाद्या। किती? 14.5 किलो। हां जेव्हा कस्टमने चेक केलं दाद्या। अरे म्हणजे यांचं खानदानच असलं आहे का दाद्या। हां तुम्ही जर बदनाम करायचं, आणि तुम्हाला खरं सांगतो दाद्या, ही जी पोलीस खात्यात लोक आहेत ना दाद्या, ते पदाचा वापर करून खूप गैरगोष्टी करतात दाद्या, हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, तुम्ही बघितलं पण असेल दाद्या। हां ही एका गोष्टीमुळं सगळ्या गोष्टी थोड्याफारच्या बाहेर येतील, पण हे सगळ्या प्रत्येकाला माहिती आहे दाद्या, ह्याच्यामध्ये लय कांड होतात दाद्या, बरोबर आहे। आता हिनं पण काय केलं दाद्या, ज्यावेळेस हिला अटक केली ना दाद्या, हो का, ह्याचा फोटो आहे पुढं, ही सोनं दाद्या। हां ही हिरोईन, तिची पोरगी दाद्या। हां सोनं घातलं, सोनं जेव्हा पकडलं, हिला जेव्हा जेल झाली ना, त्या डीजीपी रावसाहेबांनी काय केलं दाद्या, हिला पाहिजे त्या गोष्टी दाद्या, म्हणजे एकदम ब्रँडेड फॅसिलिटी दिली, ब्रँडेड, म्हणजे पदाचा गैरवापर किती करतात। आणि हेच पोलीस दाद्या गोरगरिबावर अन्याय करताना दाद्या मागचा विचार करतात का, लांब कशाला हो दाद्या, तुम्ही ट्रॅफिकवाल्यानं तुम्हाला नुसतं पकडू द्या, तुमच्याकडे नुसतं लायसन नसू द्या, दे 800 रुपये, दे 500 रुपये, दे 400 रुपये, हे करतात दाद्या। पदाचा गैरवापर खूप करतात दाद्या, आणि पदाचा गैरवापर करून खूप अत्याचार पण झालेत, अशा खूप केसेस आहेत दाद्या, मी जे बोलू शकत। हा आता काय एक्झाम्पल असतील दाद्या, कोण PSI, कोण API दाद्या, मध्ये पण एक किस्सा आला होता दाद्या, हे मी PSI दाद्या, हां इम्प्रेस करणे दाद्या, दॅट्स इट। हे काय प्रकार काय चालू आहे दाद्या। हां आणि ह्यात सरकार काय करतं, आता वाटायला लागले दाद्या BJP सरकार दाद्या एक नंबर आहे, BJP सरकार म्हणतो ना आम्ही सगळ्यांना न्याय देईल, आता काय न्याय केलं द्यायचं आहेत का। हां ही भारतामध्ये काय चालू आहे, अगोदर असल्या गोष्टी कधीही घडत नव्हत्या। 2014च्या अगोदरच्या तुम्ही कुठल्या पण गोष्टी काढा, अगोदर गोष्टी असल्या दिसत नव्हत्या। हे आजकाल असले प्रकार काय वाढायले, जे आमदार खासदार आहेत दाद्या, ते सुद्धा लगा त्यांच्यावर लगा रेपच्या केसेस आहेत दाद्या, रेपच्या, तरी पण ते आमदार खासदार आहेत।
आणि तरी पण आपल्यातली म्हणते तर हे आमचा मालक आहे दाद्या. अरे ज्या माणसावर दाद्या बलात्काराची केस आहे त्या माणसाला तुम्ही तुमचा बाप म्हणता दाद्या. हा, आणि हे पोलिसांनी पण दाद्या, पोलिसांनी दाद्या जनतेचं संरक्षण करायचं का जनतेवर अत्याचार करायचा हेच कळायचं बंद झालं. आता जनतेवर अत्याचार जरी केला, अगोदर आपण पोलिसांकडे जात होतो, आता कोणाकडे जायचं दाद्या. आणि पोलिसांबद्दल एक गैरसमज आहे दाद्या, पोलीस प्रत्येक गोष्ट काम हे पैसे घेऊनच करतं. हे नेमकं खरं आहे का? हा, म्हणजे हे चाललं काय? हे तुम्हाला खरं सांगतो, पदाचा गैरवापर लय बेकार करतात कोणीही असू द्या. हा, हे तुम्हाला सगळ्याला माहीत असेल. आता ह्या व्हिडिओमुळं, ही सोशल मीडियामुळं लोकांना माहिती तर होईल. तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला. त्या DGPला पण समजायला पाहिजे आपली पोस्ट काय आहे, आपण करतोय काय. हा, तुमच्याकडनं आदर्श काय केळं घ्यायचं का आदर्श समाजाने? जे नवीन पोर आहे ते, अरे तुम्ही IPS फक्त ह्याच्यासाठी झालाय का? हे राडी लफडी करायला IPS झालाय का? हा, केबिनमध्ये बसवलंय, बोलवलंय, हेच चालू आहे. हा, आणि तुमच्याच घरातली कोण जरी एखादी असेल आणि तिथं तसं झालं तर तुम्हाला ते चालतं का? हा, थोडा तरी विचार करावा दाद्या. काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडनं? आणि काय DGP म्हणून तुम्ही कर्नाटकमध्ये काम केलं असेल दादा, हे दिसायला लागलं. हे तुमची काम आहे ती. हा, आणि वरनं म्हणायचं पोलीस 24 तास आहे. हा, 24 तास ह्याच्यासाठीच आहे वाटायले. हा, ऑफिसमध्ये घेतले दाद्या, बोलवले, चालले. हे किती दिवस दाद्या? पुन्हा तुम्हाला खरं सांगतो दाद्यांनो, एवढा मोठा फ्रॉड चालू आहे आणि पदाचा गैरवापर चालू आहे जे तुम्ही विचार नाही करू शकत. हा पदाचा गैरवापर म्हणजे खतरनाक गैरवापर आहे. खतरनाक, हा थोडा नाही, खूप खतरनाक गैरवापर. किती दिवस आपण तर लाचारी सहन करणार आहे? आणि तुम्हाला वाटत असेल दाद्या ह्या गोष्टीवर दाद्या काय होईल, तुम्हाला सांगू, हा एक आठवड्याभराचा हॉट टॉपिक झाला. ह्याच्यानंतर हा मॅटर दाबला जातो, पैसे देऊन पूर्णपणे नील केला जातो आणि परत हा माणूस तिथं येणारच आहे. हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे का? तर आता DGPला कोण बाबा, मुख्यमंत्री, गृहमंत्री दाद्या काय करणार? निलंबित करणार. निलंबित, हा, ते 2 महिने असेल, 3 महिने असेल, मॅटर झाला सॉल्व. का तर ह्या DGPला पण त्यांचे कांड माहीत असते. तर गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, सगळ्यांचे कांड एकमेकाला असं लग्न आहेत. हा, तुम्हाला वाटत असेल दाद्यानो आता बघा ह्याला राजीनामा, काही होत नसतं दादा. हे महिन्यात 2 महिन्यानंतर ॲटोमॅटिक ही ड्युटीवर गेलेले आपल्याला सुद्धा माहीत नसते. हे ठरलेल्या गोष्टी आहेत. ही प्रेस कॉन्फरन्समध्ये दादा सरळ बोलला ही हा फोटो आहेत हे माझे नाहीत. आणि परत म्हणतोय हा ना, हे अगोदरचे फोटो असतील, हा बेळगावमधले फोटो असतील. मग ह्याला थोड्या पण काय लागा लाजी बिजी वाटत नाहीत का रे? हा, का नुसते ही पदावर बसले ते? अरे थोडं तरी लगा, जनाचे नाही तर मनाचे तर ठेवायचे दादा. काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडनं? हा, गोरगरिबाची पोरं तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघतात आणि रोल मॉडेल नुसतं कांड करण्यात बिझी आहे दादा. ह्यांना रोल मॉडेल म्हणायचं का कांड करणारा अधिकारी म्हणायचं दादा? हा, हे तुम्ही पण ठरवलं पाहिजे. आणि आत्ता पण सांगतोय पोरांनो, जरा गोष्टी बघा. ह्याच्यामध्ये दादा कुठलं सरकार काय करतंय, कुठली भूमिका घेते ते बघा. जरा डोळे उघडा नीट. हा, ठीक आहे बाबांनो, जे तुम्हाला योग वाटतं दाद्या हे खाली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. आणि असल्या लोकांना दाद्या खरं सांगू दाद्या, अशा जर गोष्टी महाराजांच्या काळात झाला असताना भर चौकात ह्याला फाशी दिली असती, भर चौकात. आणि हे रिअल. मग आताची लोक का करू शकत नाही ते? हा, का तर आपल्यात महिलांना किंमत नाही का? ऑफिसमध्ये घेऊन काही करा, हेच किंमत आहे का त्यांची? आणि आपणच म्हणतोय घरातली दाद्या एखादी लेडीज आहे ती लक्ष्मी असती, मग हे लक्ष्मीचा हाल करून ठेवले का? काय हा प्रकार? तुम्हाला रिअली सांगतो, भारताचं जी संस्कृती आहे ना दाद्या ती खूप वेगळीकडेच चालली, लिमिटच्या बाहेर वेगळीकडे चालली. सगळे बिघडल्याने करायला लागले. काय झाले लोकांना? का तर कायदा कानून आहे का नाही कुठं? जर कायद्याची माणसंच असं राक्षसारखं वागत असतील दाद्या, मग विश्वास कायद्यापुढे तर ठेवता येईल का नाही? हा, मग हे कायद्याचं रक्षण काय करणार आहेत दाद्या? ही भर दिवसा गोष्टी घडतात, बाकी टायमाला काय होत असेल त्याचा पण विचार तुम्ही करा. आणि कमेंटमध्ये योग्य मत निवडा दाद्या. हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येकाला कळू द्या काय होते आणि काय नाही ते. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.